Okay, now let us see example number 35. Few chocolates are there in a bag. If these chocolates are distributed equally to 13 children, then 8 chocolates remain, and if equally distributed to 14 children, then 10 chocolates remain. Then how many chocolates are there in the bag? ओके, एक बॅग आहे, त्या बॅगमध्ये काही चॉकलेट आहेत. जर ते चॉकलेट 13 मुलांना दिले, सारखे दिले, तर 8 चॉकलेट उरतात, आणि जर 14 मुलांना सारखे दिले तर 10 चॉकलेट उरतात. आता याच्यामध्ये काय आहे की किती दिले हे सांगितलेलंच नाही आहे, त्याच्यामुळे आपल्याला हे थोडंसं गेस थोडासा लावावा लागेल आपल्याला. देन हाऊ मेनी चॉकलेट्स आर देअर इन द बॅग, म्हणजे आता बॅगमध्ये किती चॉकलेट होते एकंदरीत, तर असं आपल्याला काढायचं आहे. बघूयात कसं करता येईल. ओके, आपल्याला आता असा विचार करावा लागेल की टोटल नंबर ऑफ चॉकलेट्स, सपोज okay, total number of chocolates is equal to suppose C. Okay, so if you think on this, you will understand that this is a question of divisibility. Okay, so okay, C is to be divided by 12. Okay, C is to be divided by 12, so that the answer will be X. Okay, and remainder will be 8. Okay, C ला म्हणजे टोटल नंबर ऑफ चॉकलेटला 12ने डिवाइड केल्यानंतर बाकी येते 8, भागाकार येतो X. ओके, X आपण गृहीत धरलं आहे. आणि तसंच सिमिलरली 14ने जर डिवाइड केलं Cला, तर भागाकार येतो Y. ओके, आणि बाकी येते 10. ओके, आय थिंक दिस इज द इझिएस्ट मेथड दॅट वी कॅन डू दिस एक्झाम्पल. ओके, ही सर्वात सोपी पद्धत आहे असं मला वाटतं. तर आता तुम्ही थोडासा विचार करा की 12ने डिवाइड करायचं आहे टोटल नंबर ऑफ चॉकलेट्सला, आणि बाकी किती आली पाहिजे? 8 आली पाहिजे. ओके, 30 हे उत्तर असू शकतं असं जर असा विचार केला तर. पण जर 14चा विचार केला तर 30 हे उत्तर असणार नाही, कारण 14नी जेव्हा आपण 30ला डिवाइड करतो तेव्हा बाकी 10 येतच नाही. 14 एके 14 जरी केलं तरी 14 दुने 28 जर केलं समजा, तर बाकी 2 येते. त्याच्यामुळे दोन्हीमध्ये आपल्याला हे बाकी जे आहे इकडे 10 आणि इकडे 8 अशी आली पाहिजे. ठीक आहे, त्याच्यामुळे हे उत्तर नाही आहे. ओके, 28 हे उत्तर असू शकत नाही, कारण 14 दुने 28 इथे बाकी 0 येते, त्याच्यामुळे 28 हे उत्तर असू शकत नाही. 80 हे उत्तर आहे का आणि 84 हे उत्तर आहे का, हे आता दोनपैकी एक उत्तर आहे. 80ला चेक करू आपण. ठीक आहे, तर समजा आपण 12ने भाग दिला 80ला. ओके, तर 12 सख 72. ओके, बाकी उरली 8. 80 12ला बरोबर बसतं आहे. इकडे बसतं आहे का बघू आपण. 14ने ओके भाग दिला 80ला, 14ने भाग दिला 80ला, तर 14 पंचे 70. ओके, आणि बाकी उरली 10. तर 80 हे दोन्हीकडे एकदम बरोबर बसतं आहे. पहिल्या केसमध्ये 6 चॉकलेट प्रति विद्यार्थी दिले गेले, आणि दुसऱ्या केसमध्ये 5 चॉकलेट दिले गेले प्रत्येक मुलाला. 5 दिले तर शेवटी 10 उरतात. 14 मुलांना 5 दिले तर शेवटी 10 उरतात, आणि 12 मुलांना 6 दिले तर शेवटी 8 उरतात. ओके, तर 80 ही संख्या दोन्हीमध्ये आपल्याला बरोबर मॅच होती आहे.
दॅट इज वाय 80 इज द आन्सर. 80 हे उत्तर आहे. ठीक आहे, 84 चेक करायची गरज नाही. 80 हे उत्तर आहे. 84 हे आता उत्तर नाही आहे, कारण 14 हे बघा 12च्या पाढ्यामध्ये 12 पंचे 60, 12 72 आणि 12 7 84 आहे की नाही. त्याच्यामुळे 84 उत्तर येणार नाही, कारण इकडे काय होईल, ह्या पहिल्या केसमध्ये इथे काय होईल की 8 ही जी बाकी आलेली आहे ती येणार नाही 84 घेतल्यानंतर. ओके, त्यामुळे अशी संख्या पाहिजे की ज्या संख्येला 12 आणि 14नी पूर्ण भाग नाही गेला पाहिजे, काहीतरी बाकी उरली पाहिजे. पूर्ण भाग जाणारी संख्या उत्तर असणार नाही. म्हणजे जसं की आपण 28चं बघितलं, 28 हे उत्तर असणार नाही. तसंच 84 हे पण उत्तर असणार नाही. 30चं होऊ शकत नाही, कारण 30चं 12ने भाग दिल्यानंतर 8 येतं, पण 14ने भाग दिल्यानंतर 10 येत नाही बाकी 30च्या बाबतीत. ओके, सो 80 इज द आन्सर. हे आपल्याला खरं म्हणजे कॅल्क्युलेशन करण्याची पण गरज नाही. जर तुम्ही असं थोडासा शांततेत विचार केला तर 84 आणि 28 हे उत्तर नाही आहेत, लगेच लक्षात येतं. 30 पण उत्तर नाही हे पण लगेच लक्षात येतं. 80 हे उत्तर आहे. ओके, इफ द लेंथ ऑफ वन डायगोनल ऑफ rhombus having side 25 cm is 14 cm, then what will be the length of other diagonal. आता त्यांनी असं सांगितलं आहे की एका डायगोनलची लेंथ आहे 14. ओके, आपण हा छोटा डायगोनल आहे असं पकडूयात. हे 7 आणि हे 7. बाजू दिलेली आहे रोम्बसची 25. ओके, तर आता हा एक ट्रायंगल आहे बघा. इथे आपण काहीतरी नाव देऊ पी. ओके, ट्रायंगल ए पी डी. ओके, ट्रायंगल ए पी डी इज राईट अँगल. बरोबर आहे, कारण की द डायगोनल्स ऑफ रोम्बस are perpendicular to each other. This we know. Okay, so using that property we can say that triangle APD is a right angle triangle. Okay, so we can write that AD square minus AP square is equal to PD square. Okay, now you know that 25 square minus 7 square is equal to PD square. Okay, now just think about this. 25 square is 625 and minus 49. Okay, that is PD square. So subtract this. किती येतं हे उत्तर बघा बरं आता. ओके, दिस इज 576 इज इक्वल टू पी डी स्क्वेअर, और यू कैन से पी डी इज इक्वल टू 24. ओके, पी डी इज इक्वल टू 24. देयरफॉर बी डी इज इक्वल टू 2 times पी डी, सो दैट इज 2 into 24. Okay, 48 is the correct answer. Okay, option 1 is correct answer. Okay, पायथागोरस ट्रिपलेट्स जर तुम्हाला पाठ असतील तर हे एवढं करायची सुद्धा गरज नाही. तुम्हाला काही पायथागोरस ट्रिपलेट्स हे पाठ करून ठेवले समजा तुम्ही, तर एक्झाममध्ये तुम्हाला ते कामाला येईल. ओके, तर एक पायथागोरस ट्रिपलेट आहे 5 12 13. एक पायथागोरस ट्रिपलेट आहे 7 24 25. these are the पायथागोरस ट्रिपलेट्स. ओके, असे बरेच पायथागोरस ट्रिपलेट्स आहेत 3 4 5. ओके, दिस इज ऑल्सो पायथागोरस ट्रिपलेट. ओके, मीन्स 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग बरोबर 5चा वर्ग, 7चा वर्ग अधिक 24चा वर्ग बरोबर 25चा वर्ग, 5चा वर्ग अधिक 12चा वर्ग बरोबर 13चा वर्ग. ओके, like that. These are the Pythagoras triplets. So if you remember these Pythagoras triplets,
Okay, then I think in that case you can easily save your time and you can solve these examples fast. ओके, एवढं सगळं करायची तुम्हाला गरज नाही. तुम्हाला लगेच कळतं की इथे हे साईड 25 दिलेली आहे आणि एक साईड त्याची 7 आहे, तर दुसरी साईड त्याची 24 येणार. संपला. आणि म्हणून 24 आलं म्हणून मग पूर्ण BDचं जे आहे ते 48 येणार. नेक्स्ट एक्झाम्पल. Balbir Singh purchased a machine 2 years ago for rupees 62,500. If the value of machine decreases by 8% per year, then what will be the value of the machine today? दोन पद्धतीने करता येईल. तुम्हाला काय करता येईल की एकदा सुरुवातीला 8% काढायचे, मग ते 62,500मधून मायनस करायचे, परत 8% काढायचे आणि ते 62,500मधून मायनस करायचे. ही एक पद्धत वापरता येईल. तुम्हाला जी पद्धत सोपी जाईल ती वापरा. आणि दुसरी पद्धत वापरता येईल कंपाऊंड इंटरेस्टचा जो फॉर्म्युला आहे ना, ती पद्धत. आपण दोन्ही पद्धत बघूयात. 62,500च्या 8% काढले आपण. ओके, बघा आता किती येतं. 5,000 येत आहे. ओके, 62,500मधून 5,000 मायनस केले. ओके, आता 57,500 जे आहे ह्याच्या परत 8% काढले आपण. 4,600. 57,500मधून 4,600 वजा केले, 52,900 येईल. ठीक आहे, तर 52,900 हे उत्तर आलेलं आहे. ओके, सेकंड ऑप्शन. पण आपण काय करूयात, अजून एक मेथड आहे. ही आपली कंपाऊंड इंटरेस्टची मेथड आहे. फॉर्म्युला आहे A इज इक्वल टू P इंटू ब्रॅकेट 1 प्लस R अपॉन 100 रेस टू T. ओके, A we want to find. Okay, P is given as 62,500. Okay, R is given as -8. कारण डिक्रीज होती आहे ना व्हॅल्यू. व्हॅल्यू ऑफ मशीन डिक्रीजेस असं दिलं आहे त्यांनी. व्हॅल्यू ऑफ मशीन डिक्रीजेस असं दिलं आहे, म्हणून R इज इक्वल टू -8%. ओके, अँड T इज इक्वल टू 2 years. त्यांनी दिलं आहे 2 years. 2 years ago म्हणजे T इज इक्वल टू 2 years. So now we can find out 62,500. Okay, 62,500 multiply by 1 minus 8 upon 100 raised to 2. थोडासा गुणाकार तुम्हाला मोठा वाटेल, पण एवढं काही टेन्शन घेण्याचं कारण नाही. 92 इंटू 100. 92 इंटू 100 कसं आलं, 100 मायनस 8 92 आलं. 92 अपॉन 100चा स्क्वेअर होता, म्हणून 92 इंटू 100. 92 इंटू 100. हे 0 कट झाले, हे 2 0 कट झाले. आता 625 गुणिले दिस इज 23 इंटू 4 इंटू 23 इंटू 4. ओके, असं करू शकतो आपण. 23 चोक 92. 23चा पाढा जर पाठ असेल तर 23 चोक 92 असं तुम्ही लिहू शकता. ओके, आणि हे 100 खाली. 25 चोक 100. 25ने भाग दिला आणि हा 25चा वर्ग आहे, इथे आला 25. आता 1 4 आणि हे 1 4 कटून गेले. ठीक आहे, आता 23चा वर्ग येतो 529 आणि 25 गुणिले 4 100 येतं, 52,900. ओके, सो व्हॅल्यू ऑफ मशीन टुडे इज 52,900.